विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये मी तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत करत आहे। व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण कौशल्याचे महत्त्व या संदर्भात माहिती पाहिली। कौशल्य म्हणजे काय आणि त्याचा उद्योग व्यवसायासाठी कसा उपयोग होतो या गोष्टी आपण पाहिल्या। त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहिला होता, तो म्हणजे चांगल्या उद्योजकाची गुणवत्ता किंवा त्याच्यामध्ये असणारी गुणवैशिष्ट्य। यामध्ये जवळजवळ आपण 16 मुद्दे पाहिलेले आहेत। परत एकदा त्यांची उजळणी थोडीशी बघूया। पहिला मुद्दा होता उद्योजकामध्ये असणारा चांगला गुण किंवा त्याची गुणवत्ता, यामध्ये तीव्र सिद्धी किंवा प्रेरणा। दुसरा होता मानसिक योग्यता। तिसरा जोखीम स्वीकारण्याची क्षमता। चौथा व्यवसाय उभारणी क्षमता। पाचवा मुद्दा होता काम करवून घेण्याची कला। सहावा गुण संभाषण कौशल्य। सातवा गुण प्रेरणा देण्याची कुवत। आठवा गुण आत्मविश्वास। नववी गुणवत्ता जोश आणि उत्साह। दहावी गुणवत्ता उद्योजकाचं भावनिक संतुलन। अकरावी गुणवत्ता उद्योजकाची निर्णय क्षमता। 12वा गुण उद्योजकामध्ये असणारं तांत्रिक ज्ञान। 13वा गुण उद्योजक उपलब्ध साधनांचा योग्य वापर करणे। 14वा गुण आहे मानवी संबंधाची जोपासना करणे। 15वा गुण आहे उद्योजकाकडे असलेली नेतृत्व कला। आणि शेवटचा गुण ज्याविषयी आपण खूप चर्चा केली, तो म्हणजे चारित्र्य, उद्योजकाचं चारित्र्य। त्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये उद्योजकतेची प्रेरक शक्ती, उद्योजकतेची प्रेरक शक्ती किंवा आदर्श उद्योजकतेची प्रेरक शक्ती। आता याच्यामध्ये उद्योजकता हा शब्द येतो। उद्योजकानं केलेलं कार्य म्हणजेच उद्योजकता होय। आदर्श उद्योजकता म्हणजे उद्योजकानं केलेलं आदर्श कार्य किंवा चांगलं कार्य। काही वेळा आपण उद्योजकतेची संज्ञा करताना उद्योजक हा शब्द पर्याय म्हणून वापरणार आहोत। याचं मुख्य कारण म्हणजे उद्योजक हा व्यवसायाचे नेतृत्व करणारा असतो आणि उद्योजकता हे त्याने केलेलं कार्य आहे, म्हणून आपण पर्यायी शब्द उद्योजक वापरणार आहोत। उद्योजकतेमध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता, संघटन आणि समन्वय, तसेच अनिश्चित धोका पत्करण्याची जबाबदारी घेणं, म्हणजेच थोडक्यात उद्योजकता ही आर्थिक प्रक्रियेसाठी काहीतरी नवीन निर्माण करण्याचं कार्य आहे। यामध्ये व्यवसायातील धोका हा मोठ्या प्रमाणात स्वीकारला जातो। आता पुढे आपण बघूया प्रेरक शक्ती, उद्योजकतेची प्रेरक शक्ती। आता प्रेरक शक्ती म्हणजे काय, तर सामान्यपणे उद्योजकाला ध्येयप्राप्तीसाठी, परत एकदा बघा, उद्योजकाला ध्येयप्राप्तीसाठी तो करत असलेल्या कार्याला नियमितपणे गती देऊन क्रियाशील ठेवण्यासाठी उत्तेजना देणाऱ्या गोष्टीला प्रेरणा किंवा प्रेरक शक्ती असे म्हणतात। या व्याख्येमध्ये बघा,
उद्योजकाला ध्येय प्राप्त करायचं आहे आणि हे प्राप्त करण्यासाठी त्याला काहीतरी कार्य करणं आणि तेही नियमितपणे करणं गरजेचं आहे. आणि ते कार्य करत असताना त्या कार्याला गती पण असणं महत्त्वाचं आहे. आणि मग ती गती ठेवण्यासाठी उद्योजक क्रियाशील असला पाहिजे. आणि मग ही क्रियाशीलता टिकून ठेवण्यासाठी त्या उद्योजकाला काहीतरी बूस्ट किंवा उत्तेजना देणारी गोष्ट म्हणजेच प्रेरणा. आणि मग ही प्रेरणा त्याला जर मिळत गेली, प्रेरक शक्ती, तर तो चांगला उद्योजक बनू शकतो. म्हणजेच थोडक्यात प्रेरणा ही एक व्यवहार प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा आणि उद्दिष्टांचे पूर्णपणे समाधान कधीही होत नाही. आता आपण प्रेरणेची व्याख्या बघितली, पण त्या व्याख्येमध्ये आत्ता ज्या काही 2-3 गोष्टी बघितल्या आपण, ध्येयप्राप्ती, क्रियाशीलता, गतिमानता, या गोष्टी बघितल्या, तर त्यापेक्षाही अजून काही वेगळं प्रेरणेच्या बाबतीमध्ये आहे असं काही तत्त्ववेत्त्यांचं मत आहे. तर त्यामध्ये डॅल्टन टी मॅकफर्ल्ड यांच्या मतानुसार बघा, प्रेरणेची व्याख्या आपण बघतोय. मानवी वर्तणूक स्पष्ट करणे आणि गरजांवर प्रत्यक्षपणे ताबा ठेवणे, त्यावर जोर देऊन पुढे ढकलून अपेक्षा, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी झटणे म्हणजे प्रेरणा. आता याच्याबरोबरच फिल्पो यांनीही प्रेरणेची व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या बघा पुढीलप्रमाणे: फायदा आणि मोबदल्याच्या शक्यतेवर इतरांवर प्रभाव टाकून तुमच्या इच्छेनुसार काम करून घेण्याची प्रक्रिया म्हणजे प्रेरणा. या दोन्ही व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. त्या म्हणजे व्यक्तीचा फायदा म्हणजे तो आर्थिकच असावा असे नाही, कारण फायदा हा इतरही असू शकतो. तसेच त्यात व्यक्ती स्वेच्छेने काम करणे याचाही समावेश आहे. म्हणजे सामान्यपणे व्यक्ती आपला काहीतरी फायदा असल्याशिवाय स्वेच्छेने कोणतेही कार्य करत नाही. उदाहरणार्थ, आता तुम्ही 12वीच्या वर्गामध्ये दररोज येता किंवा आता लॉकडाऊनचा काळ आहे म्हणून तुम्ही घरी बसूनच हे व्हिडिओ डाउनलोड करता किंवा पाहता. हे कशासाठी करताय तुम्ही? उगीचच करत नाही आहेत, तर तुम्हाला 12वीमधून पास व्हायचं आहे. म्हणूनच आपण हे सगळे व्हिडिओ बघणं किंवा इतरही माध्यमातून आपल्याला काही माहिती मिळते का शैक्षणिक, आपलं हे वर्ष वाया जाऊ नये याच्याबद्दल सतत आपण प्रयत्नशील आहोत. प्रेरणा ही सकारात्मक किंवा नकारात्मकही असू शकते. बघा, प्रेरणा सकारात्मक, ज्याला आपण इंग्रजीत पॉझिटिव्ह म्हणतो, आणि दुसरं आहे नकारात्मक म्हणजे निगेटिव्हही असू शकते. कोणत्याही प्रकारची असू शकते, ज्याच्यामुळं की आपल्याला, आता काही लोकांना वाईट गोष्टींमधून सुद्धा प्रेरणा मिळते, चांगल्या गोष्टींमधून तर सर्वांनाच प्रेरणा मिळते. विश्वात अनेक प्रकारचे प्रेरणा घटक आहेत. अनेक घटक आहेत की जे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येकाला काही ना काही प्रेरणा देत असतात. त्यापैकी काही घटकांचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. आता प्रेरणेसाठी मुख्य 2 घटक आहेत. त्यामध्ये पहिला घटक आहे तो अंतर्गत प्रेरणा. घटकाचं नाव परत एकदा लक्षात ठेवा, पुढे वापर होणार आहे याचा, अंतर्गत प्रेरणा. आणि दुसरा घटक म्हणजे बाह्य प्रेरक घटक. या दोन्ही घटकांचा आता आपण स्वतंत्ररित्या अभ्यास करूया किंवा याबद्दलची माहिती पाहूया. पहिला घटक अंतर्गत प्रेरक घटक.
किंवा अंतर्गत प्रेरणा. आता अंतर्गत प्रेरणा म्हणजे काय? तर अंतर्गत प्रेरणा म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे मनामध्ये येणारे विचार व त्या विचारांना मूर्त रूप देऊन उद्योजक आपला व्यवसाय स्थापन करीत असतो. हे विचार त्याच्याकडे असलेल्या गुणकौशल्यामुळे निर्माण होतात. उदाहरण बघूया आपण याबद्दल. समजा आपणापैकी एखाद्याकडे सुंदर मूर्ती घडविण्याची कला आहे. साहजिकच त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपण विविध प्रकारच्या मूर्ती बनवू असं इच्छा निर्माण होते आणि मग तो अशा मूर्ती बनवायला सुरुवात करतो आणि मग ती विक्री करून त्या मूर्ती त्याला उपजीविकेचं साधन मिळून जातं. म्हणजेच मूर्ती निर्मितीचा स्वयंरोजगार त्याला प्राप्त झालेला असतो. ही झाली प्रेरणा. आता त्यावर त्या व्यक्तीनं कार्य सुरू करून प्रत्यक्षात मूर्ती निर्माण करून विक्रीला सुरुवात करू शकतो. ही संपूर्ण प्रक्रिया ही अंतर्गत प्रेरणेतून घडत असते. आता अंतर्गत प्रेरणा म्हणजे एवढंच आहे का? तर नाही. अंतर्गत प्रेरणेमध्ये सुद्धा अभ्यास करताना किंवा पाहत असताना आपल्याला अनेक घटक दिसतील. मग आता हे कोणते घटक आहेत? त्यातले काही प्राथमिक स्वरूपामध्ये आपण बघूयात. पहिला घटक आहे काहीतरी करण्याची प्रखर इच्छा. प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे असलेल्या कौशल्याच्या बळावर आपण काहीतरी केलं पाहिजे अशी मनामध्ये तीव्र इच्छा प्रकट होत असते. त्यातूनच तो एखादी शाश्वत कृती निर्माण करतो. म्हणजे काय? तर आपण रिकामं बसून काय करायचं? काहीतरी केलं पाहिजे हे प्रत्येकालाच वाटत असतं आणि मग त्याच्यामधनं तो एखादा व्यवसाय किंवा एखादी सुंदरशी आपली स्वतःची कला तो जोपासत असतो आणि मग त्याच्यातनं काही ना काही निर्माण होतं. आता उदाहरण बघूया आपण. एखादा चित्रकार आहे. त्याच्या मनामध्ये वेगवेगळी चित्र निर्माण करण्याची इच्छा निर्माण होते. मग तो वेगवेगळी चित्र काढतो. सुरुवातीला तो व्यवसाय म्हणून करत नाही आहे, पण त्या चित्रांचं पुन्हा प्रदर्शन भरवतो. प्रदर्शनामध्ये अनेक लोकांना ती चित्रं आवडतात आणि त्या चित्रांची साहजिकच त्या ठिकाणी विक्री होते. म्हणजे त्याला एक निश्चित असं त्याची निर्माण झालेली कृती ही त्याला एक स्वयंरोजगार देऊन जाते. अंतर्गत प्रेरणेतला दुसरा घटक आहे शैक्षणिक पार्श्वभूमी आणि तांत्रिक ज्ञान. आता शैक्षणिक पार्श्वभूमी आणि तांत्रिक ज्ञान म्हणजे काय आपण बघूया. आता तुम्ही सगळेजण हा 2 वर्षाचा म्हणजेच 11वी आणि 12वीच्या कालावधीमध्ये कौशल्य शिक्षण घेत आहात. यामधून अनेक कौशल्य किंवा तांत्रिक ज्ञान तुम्हाला प्राप्त होणार आहे. आता त्या ज्ञानातून तुम्ही प्रेरित होऊन नवनवीन उपक्रम स्थापन कराल व तुम्ही उद्योजक बनाल. आता या बाबतीतलं एक उदाहरण मला आठवतं आहे. ते म्हणजे आपल्या बाहुबलीपासून जवळच नेज गाव आहे. या गावातला चेतन नावाचा मुलगा माझ्याकडं काही वर्षापूर्वी डेअरी टेक्नॉलॉजीसाठी प्रवेश घेतला. त्याने 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अभ्यासक्रम पूर्ण झाल्याबरोबर त्याच्या मनामध्ये या विषयातच आपण काहीतरी करूया, आपल्याकडे असणाऱ्या कौशल्याचा उपयोग आपण करूया अशी प्रेरणा निर्माण झाली. आणि मग त्यानं अनुभव घेण्यासाठी म्हणून तो स्वाभिमानी डेअरीकडं अनुभवासाठी नोकरीसाठी गेला. काही कालावधी नोकरी केली, पण त्याच्या मनामध्ये प्रेरणा वेगळीच जागी झालेली होती की त्याला स्वतःचा व्यवसाय करायचा होता. आणि मग थोडे दिवस नोकरी केल्यानंतर त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याला अनेक अडचणी आल्या, पण हा व्यवसाय सुरू केल्यानंतर मात्र थोड्याच कालावधीमध्ये त्याचा त्या व्यवसायामध्ये चांगला जम बसला. आता सध्या तो
दुधापासून खवा तयार करणं, पेढे तयार करणं, बर्फी, बासुंदी आहे आणि दूध आहे. असे वेगवेगळे पदार्थ निर्माण करतो. सांगली मार्केटला या पदार्थांची विक्री करतो. दररोज जर बघितलं आपण तर तो 400 ते 500 लिटर दुधाची हाताळणी करतोय. 400 ते 500 लिटर दुधाची हाताळणी, साध्या दुधाची जरी हाताळणी बघितली तरी हा एक खूप मोठा स्वयंरोजगार आहे आणि आज तो आदर्श उद्योजक बनलेला आहे. आता याला त्याच्या पाठीमागं किंवा त्याच्या घरच्यांची पार्श्वभूमी व्यवसायाची होती का? तर नाही. कारण त्याच्या घरी पूर्वीपासून शेती किंवा इतर गोष्टीच करणं होतं, पण दुग्ध व्यवसाय कोणीही करत नव्हते. हां, घरी मात्र 1 किंवा 2 म्हशी असायच्या, ज्याचं दूध त्यांनी डेअरीला नेऊन घालायचे आणि घरच्यासाठी थोडंसं ठेवायचे. एवढाच काय तो त्याला व्यवसायाचं अंग म्हणता येईल. पण शिक्षणानंतर त्याच्यामध्ये जी प्रेरणा जागृत झाली, त्या प्रेरणेमुळं आज त्याला उद्योजक बनवलेलं आहे. अंतर्गत घटकामधला तिसरा घटक आहे समान व्यावसायिक अनुभव. आता थोडंसं हेडिंगमधून आपल्याला अर्थबोध होत नाही आहे. आपण थोडंसं स्पष्टीकरण बघूया याचं. समाजामध्ये आपण वावरत असताना आपल्याकडे जे ज्ञान आहे तशा स्वरूपाचं ज्ञान वापरून अनेक जण उद्योग किंवा व्यवसाय करत असतात, नफाही कमवत असतात. आता ही गोष्ट आपल्याला दिसते. त्यावेळेला आपल्याही मनामध्ये येतं की अरे, हे ज्ञान तर माझ्याकडं आहे आणि तो किती छान प्रकारे ह्या ज्ञानाचा वापर करून व्यवसाय करतोय, आपण नाही का करू शकणार? आणि ही जी मनामध्ये येणारी इच्छा आहे ही प्रबळ होत जाते आणि आपणही त्या प्रकारचा व्यवसाय स्थापन करतो आणि यशस्वी होतो. आता अंतर्गत प्रेरणेमधला एवढे घटक आपण पाहिले. त्याच्यानंतर अजूनही बरेचसे घटक तुम्ही जाणवू शकता, इतर ठिकाणी तुम्हाला अभ्यासालाही मिळू शकतील, पण एवढे 3 घटक आपण अंतर्गत प्रेरणेमधले पाहिलेत. आता पुढचा घटक आहे बाह्य प्रेरणा. आता बाह्य प्रेरणा म्हणजे काय? तर उद्योग आणि व्यवसाय व उद्योजक यांना सोडून, म्हणजे उद्योग व्यवसाय आणि उद्योजक या दोन्ही गोष्टी सोडून जेव्हा काही बाह्य घटक उद्योग स्थापन करून चालविण्यासाठी व्यक्तीला प्रेरणा देतात, अशा घटकांना बाह्य घटक असे म्हणतात. म्हणजे काय? तर व्यवसाय आणि उद्योजक हे दोन्हीही बाजूला ठेवायचे आणि इतर समाजामधून जे काही प्रेरक घटक उद्योजकाला उद्योग स्थापनेसाठी प्रेरित करतात त्यांना बाह्य घटक म्हणायचं. हे घटक अनेक प्रकारचे आहेत. जसं आपण अंतर्गत घटकामध्ये बघितलं तसंच बाह्य घटकही अनेक प्रकारचे आहेत. त्यातल्या काही घटकांचा इथं आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे शासकीय किंवा संस्थेतील आर्थिक सहकार्य. आता उद्योग व्यवसाय स्थापायचा जर असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला भांडवलाची किंवा पैशाची गरज असते. जर उद्योग व्यवसाय स्थापन करण्यासाठी शासन किंवा सहकारी संस्था आवश्यक बीज भांडवल पुरवण्यास तयार असतील तर, आता बीज भांडवल म्हणजे काय? तर उद्योग स्थापण्यासाठी आवश्यक असणारा पैसा, याला म्हणायचं बीज भांडवल. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला उद्योगासाठी लागणारी यंत्रसामुग्री, त्याच्यानंतर कामगारांचे पगार, जागा, त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या इतर सोयी सुविधा उपलब्ध करणं, याच्यासाठी आवश्यक असणारा पैसा किंवा आर्थिक मदत, यालाच बीज भांडवल म्हटलं जातं.
आणि मग असं जर बीज भांडवल आपल्याला शासन किंवा सहकारी संस्था, कारण आपल्या भागामध्ये भरपूर सहकारी संस्था उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या योजना जाहीर करत असतात. आता शासनाकडेही वेगवेगळ्या योजना आहेत. आता या बीज भांडवल योजनेमध्ये पंतप्रधान रोजगार योजना, याच्यामध्ये आपण शासनाकडूनच प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या प्रशिक्षणाच्या आधारे, आता तुम्ही म्हणाल की आम्ही इथं प्रशिक्षण घेतोय आणि अजून काय हे सांगतायत नवीन प्रशिक्षण घेण्याचं, तर तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची गरज नाही आहे. पण तुम्ही जो काही व्यवसाय करणार असाल, म्हणजे आता जिथं जे ज्ञान तुम्ही घेता त्यात व्यवसाय करणार असाल, तर तुम्हाला तिथं प्रशिक्षण घेण्याची गरज भासणार नाही. शासन तुम्हाला किंवा जिल्हा उद्योग केंद्र, तुम्ही फाईल सादर केली, प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र जोडली की तुम्हाला बीज भांडवल त्या व्यवसायासाठी, म्हणजे उदाहरणार्थ इलेक्ट्रिकलचा व्यवसाय करायचा आहे किंवा वायरिंगचं सेवा उद्योग स्थापन करायचा आहे, रिपेरीचं दुकान घालायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी लागणारं जे काही भांडवल असणार आहे, तर त्याच्यासाठी आपण प्रकल्प अहवाल तयार करून आपली प्रमाणपत्र जोडली की आपल्याला जिल्हा उद्योग केंद्राकडनं फाईल मंजूर होते आणि ती फाईल बँकेकडे जाऊन बँकेकडनं आपल्याला बीज भांडवल मिळू शकतं. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं बीज भांडवल म्हणजे काय. तर हे बीज भांडवल पुरवण्यास जर तयार असतील अशा संस्था, तर उद्योजकाच्या मनामध्ये नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा जागी होते आणि तो सुरू करतो. म्हणजे पहिला बाह्य घटक बघा कशा पद्धतीनं आपल्यामध्ये प्रेरणा जागी करू शकतो. म्हणजे आपण तयार आहोत मनानं, पण पैसा नसेल तर आपण उद्योग स्थापन करू शकणार नाहीत. पण जर शासकीय योजना आपल्यासमोर आली तर आपण नक्कीच, किंवा सहकारी संस्थेनं आपल्याला भांडवल देतो म्हटले बीज भांडवल, तर आपण नक्कीच तशा प्रकारचा व्यवसाय सुरू करू शकतो. आता दुसरा घटक आहे वस्तूंची मागणी. आता वस्तूंची मागणी बघा, वेगवेगळे सण आले, आता सणांची रेलचेल आपल्याकडे सुरू होणार आहे. आता गणपतीचा सण येतोय, त्याच्यानंतर दसरा आहे, त्यानंतर दिवाळी आहे. असे वेगवेगळे सण आपल्या संस्कृतीमध्ये आहेत आणि यांची रेलचेल आता सुरू होते. आता गणपतीचा सण आला, अनेक गोष्टी समाजाला गरजेच्या असतात. काय असतात गरजेच्या? तर गणेश मूर्ती लागते, त्याच्यासाठी आरास बनवतात. मग याच्यामध्ये लाईटच्या माळा आहेत, म्युझिकची उपकरणं असतात, अशा अनेक गोष्टी आवश्यक असतात. आणि मग या वस्तूंची मागणी समाजामध्ये असते. तसंच काही सेवाही समाजाला आवश्यक असतात आणि त्यांचीही मोठी मागणी समाजातून येत असते. मग ही जी काही मागणी आहे, ही मागणीसुद्धा एखाद्याला उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा बनवू शकते. म्हणजे म्हणतात बघा, गरज ही शोधाची जननी. म्हणजे कुठलंही संशोधन जर व्हायचं असेल तर अगोदर गरज निर्माण व्हावी लागते. म्हणजे साधं आहे, आपल्याला तहान लागली तरच आपण पाण्याचा शोध घेतो, अन्यथा आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये पाण्याचा विचारही येत नाही. पण ज्यावेळेला तहान लागते, भूक लागते, त्यावेळेला आपण अन्न पाण्याचा शोध घ्यायला सुरुवात करतो. तसंच हे सुद्धा आहे की समाजातली गरज लक्षात आली की आपण उद्योग व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रेरित होतो. आता सध्या बघा, कोरोनाचा काळ आहे, सगळ्या शैक्षणिक संस्था ऑनलाईन शिक्षण, सर्व ऑफिसमधून सुद्धा ऑनलाईन मीटिंग्स होत आहेत. मग ही आता सध्याची बाजारपेठेतली मागणी आहे. मग ही मागणी पाहिल्यानंतर अनेक नेटवर काम करणारी जी मंडळी आहेत, त्यांनी वेगवेगळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप किंवा व्हिडिओ तयार करायचे ॲप, व्हिडिओ डाउनलोड करायचे ॲप तयार केलेत आणि ते नेटवरती उपलब्ध करून ठेवलेत. आता तुम्ही प्ले स्टोअरवरून वेगवेगळे ॲप्स डाउनलोड करू शकता, जे की पूर्वी आपल्याला एखाद दुसरा कुठंतरी पाहायला मिळायचा. पण आज मात्र मोठ्या प्रमाणामध्ये हे ॲप्स आपल्याला प्ले स्टोअरमध्ये पाहायला मिळतात. याच्यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी म्हणजे
मीट अरेंज करण्यासाठी खूप कमी ॲप्स होते. पण आता जर यादी बघितली तर आता अलीकडच्या काळामध्ये तुम्ही ज्याचा मोबाईल वापरताय, कारण आपल्या देशामध्ये जिओनी खूप डेटामध्ये क्रांती केलेली आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर त्याने जिओ ब्राउझर तयार केला आहे, जिओ मीट तयार केलं आहे, गुगलवाल्यांचं मीट आहे, गुगल मीट म्हणून. अशा वेगवेगळ्या मीट्स उपलब्ध झाल्यात. सिस्को ब्राउझर आहे. तर यांचा उपयोग करून आता मागणीनुसार हे तंत्रज्ञान उपलब्ध झालं आहे आणि त्याचा वापर सगळेजण करत आहेत. म्हणजेच हे जे ॲप्स ज्यांनी निर्माण केले त्यांना एक उद्योग प्राप्त झाला. असाही बाजारातल्या मागणीचा किंवा वस्तूच्या मागणीचा, सेवेच्या मागणीचा परिणाम उद्योजक बनण्यामध्ये होऊ शकतो. पुढचा घटक बघूया आपण, कच्चा माल, मजुरी व यंत्रांचा पुरवठा. आता याच्यामध्ये 3 गोष्टी येतात. एक आहे कच्चा माल, दुसरं आहे मजुरी आणि तिसरं आहे यंत्रसामुग्री. आता प्रत्येक आपण गोष्ट थोडक्यात बघूया. एखादा उद्योग स्थापन करायचा असेल तर आपल्याला कच्च्या मालाची गरज ही असतेच, कारण उत्पादित माल कच्च्या मालाशिवाय उत्पादित होऊ शकत नाही किंवा निर्माण होऊ शकत नाही. आणि हा माल तयार करत असताना आपल्याला यंत्रांची, मशीनची गरज असते. आणि ह्या मशीन चालवण्यासाठी, कच्चा माल हाताळण्यासाठी, पक्का माल पॅकिंग करण्यासाठी असेल किंवा तो मार्केटपर्यंत पोचवण्यासाठी असेल, मनुष्यबळाची गरज असते. आणि मग ह्या जर तिन्ही गोष्टी एखाद्या भागामध्ये उपलब्ध असतील तर निश्चितच उद्योजकाचे गुण असणारा व्यक्ती असा उद्योग तिथं स्थापन करेल. आता याचं उदाहरण बघा. आपल्या भागामध्ये विदर्भाचा विचार केला तर कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्या ठिकाणी कापसावरती प्रक्रिया करणं म्हणजे कापसामधून सरकी काढणं असेल, कापसाचं सूत तयार करणं असेल किंवा त्याच्यापासून कापड निर्मिती उद्योग असेल, तर हे मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या भागाचा विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा तर आपल्याकडं ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं आपल्याकडं साखर कारखाने उपलब्ध आहेत. म्हणजे यंत्रसामुग्री पण झाली उपलब्ध, मजूर पण उपलब्ध झाले आणि कच्चा माल म्हणजे ऊस हाही उपलब्ध झाला. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये साखर उद्योग आपल्या भागामध्ये चालू आहे. आता पुढचा घटक बाह्य प्रेरक घटकातील बघायचा म्हटलं तर मोठ्या व्यापाऱ्याकडून प्रेरणा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी एक लिंक पाठवली होती पहिल्या व्हिडिओसोबत. तुम्ही ती पाहिली असाल अशी मी अपेक्षा करतोय. म्हणजे काय तर त्या लिंकचं नाव होतं BVG ग्रुप, भारत विकास ग्रुप. त्याचे मालक हनुमंतराव गायकवाड यांची उद्योग कुंभ यामध्ये घेतलेली मुलाखत, त्याची लिंक मी तुम्हाला पाठवलेली होती. हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे आणि ती पाहिली असाल अशी मी अपेक्षा करतोय. आता ही जी व्यक्ती होती हा सामान्य सातारा जिल्ह्यामधला छोट्याशा गावामधला व्यक्ती. तो पुण्यामध्ये कसा राहिला, तिथं त्यांचा विकास कसा होत गेला, नोकरी केली, नोकरी परत सोडली आणि एक छोटासा व्यवसाय त्यांनी सेवा उद्योग सुरू केला. आणि आज मात्र ते राष्ट्रपती भवन असेल, पंतप्रधानांचं कार्यालय असेल, भारताची सर्वोच्च वास्तू म्हणजे संसद असेल, तर या संसदेच्या स्वच्छतेचं काम, तिथल्या मेंटेनन्सचं काम हे त्यांच्याकडं आहे. म्हणजे बघा, छोटासा माणूस किंवा एक साधी व्यक्ती किती मोठा व्यवसाय स्थापन करू शकते, हे अशा व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन आपणही जागृत व्हावं आणि तशाच प्रकारचा किंवा वेगळा असेल पण आपण उद्योग व्यवसाय स्थापन करावा. म्हणजेच तुमच्या मनामध्येही
तशीच प्रेरणा तुम्हाला मिळावी, कारण हा बाह्य प्रेरणेचा घटक आहे, पण मनामध्ये प्रेरक शक्ती जागृत करण्यासाठीही तो उपयोगी ठरणार आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला ती लिंक पाठवली होती, तुम्ही बघावी अशी माझी अपेक्षा होती. तुम्ही बघितलेली आहात असं मी गृहीत धरतोय. काही जणांनी मला सांगितलं पण आहे की आम्ही ती पाहिली आहे नेटवरनं ती मुलाखत डाउनलोड करून, आणि त्याचा उपयोग निश्चितच भविष्यामध्ये तुम्हाला उद्योजक बनण्यासाठी प्रेरक ठरेल. म्हणजे थोडक्यात हे जे आजचे समाजामधले अंबानी ग्रुप असेल, टाटांचा ग्रुप असेल, किंवा हे BVG कंपनी असेल, यांच्या अशा मोठ्या व्यक्तींकडून सुद्धा आपण प्रेरणा घेऊन उद्योग व्यवसाय स्थापन करू शकतो किंवा करण्यासाठी मनामध्ये प्रेरक गुण निर्माण होतो. पुढचं आहे नफ्याचं प्रमाण. आता एखादा उद्योग जास्त नफा देणारा असू शकतो, आणि असं आपण बघतो की कमी गुंतवणूक आहे, कमी भांडवल गुंतवलेलं आहे आणि नफा मात्र भरपूर मिळतो. मग असं जर आपल्याला एखादा व्यवसाय दिसला तर आपल्या मनामध्येही याच्याबद्दल विचार निर्माण व्हायला सुरुवात होते, कुतूहल निर्माण होतं, प्रेरणा जागृत होते, आणि तशा उद्योगाची मग आपण माहिती घेतो आणि त्या प्रकारचा उद्योग आपण स्थापन करतो. आता तुम्हाला नक्कीच विशेष वाटेल की काही उच्च शिक्षित तरुण, उच्च शिक्षित म्हणजे इंजिनिअरिंगसारखं शिक्षण घेतलेले, BE ME झालेले आहेत, इकडं डिग्री घेतलेली आहे, BA असेल, BCom असेल, MA असेल, MCom असेल, MSc असेल, अशा उच्च शिक्षित तरुणांनी रस्त्यावरचे व्यवसाय स्वीकारलेले आहेत. आता रस्त्यावरचे व्यवसाय म्हणजे आपण म्हणताना किंवा बघताना त्याच्याकडं तुच्छतेनं बघतो. आपल्या मनामध्ये एक वेगळा विचार येतो, रस्त्यावरचा व्यवसाय म्हणजे त्यातनं काय प्राप्ती असणार नाही किंवा काय. पण तुम्ही जर बघितला, साधं नारळ पाणी विकणारी व्यक्ती दिवसभरामध्ये किती कमावते. तुम्ही वडापाव खायला जाताय किंवा रस्त्यावरती चहाची टपरी बघता, याच्यामधून बघा त्या व्यावसायिकानं स्वतःचं चांगलं घर, स्वतःसाठी गाडी आणि बँक बॅलन्स म्हणूया आपण, असं भरपूर काही कमवलेलं असतं. हे कुठून येतं आहे? तर या व्यवसायांमध्ये अतिशय अल्प गुंतवणूक आहे, गुंतवणुकीची जास्त गरज नाही, आणि त्याच्यामधून मिळणारा फायदा मात्र हा प्रचंड मोठा आहे. मग याच्यामध्ये कोणते व्यवसाय असे आहेत? तर आपल्याकडं रस्त्यावर दिसतात. आता मी तुम्हाला नारळ पाण्याचं सांगितलं, तसंच चहाची टपरी आहे, रसवंती आहे, आईस्क्रीमचा स्टॉल आहे, काही सेवा उद्योगसुद्धा असतात. आता सेवा उद्योगाचं उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर अनेक जण असे आहेत की त्यांच्याकडं सेवेसाठी माणसं मिळत नाहीत. मग आता या सेवा उद्योगामध्ये कुठले सेवा उद्योग आहेत? अरे साधा फ्यूज गेला तरी लोकांना वायरमन उपलब्ध होत नाही. घरामध्ये कुठंतरी नळ गळत असतो, त्याची रिपेरी करायची असते, त्याला नळ कारागीर मिळत नाही. प्लंबिंगचं काम असतं किरकोळचं, त्याच्यासाठी कारागीर उपलब्ध होत नाही. तर असे प्रशिक्षण घेतलेले किंवा असं प्रशिक्षण घेऊन जर सेवा उद्योग सुरू केला तर समाजाची ही आजची गरज आहे, आणि आपण ती गरज या माध्यमातून भागवू शकतो. कारण याच्यामध्ये भांडवल काहीच गुंतवायचं नाही आहे, फायदा मात्र मोठ्या प्रमाणात प्राप्त होतो. याच्यामध्ये अनेक जण एक उदाहरण सांगतात बघा, की एक व्यक्ती ऑफिसच्या मीटिंगसाठी चाललेली असते आणि रस्त्यामध्ये त्याची कार बंद पडते. आता रस्त्यामध्ये कार बंद पडल्यानंतर त्याला ऑफिसला मीटिंगसाठी वेळेवर पोचायचं असतं, हे नक्कीच आहे, पण कार मात्र त्याची रस्त्यात बंद पडलेली असते. मग तो तिथं शोधाशोध करतो आणि एक मेकॅनिक त्याला भेटतो. त्या मेकॅनिकला सांगतो तो की अरे दादा, माझी गाडी बंद पडली आहे, तेवढी जरा मला सुरू करून दे. मग तो मेकॅनिक येतो, बोनेट उघडतो, थोडं इकडं तिकडं पाहतो, त्या साहेबांना सांगतो जरा चावी लावा आणि चालू होते का बघा.
मग तो चालू करायला जातो, होत नाही. मेकॅनिक आपल्या पिशवीमधून एक छोटीशी हातोडी काढतो आणि एका ठिकाणी हळूच ठोका मारतो आणि साहेबांना सांगतो की साहेब आता चालू करा. तर चावी फिरवतात आणि गाडी स्टार्ट होते. मग त्याला सहज विचारतात, अरे तुझे पैसे किती झाले? तो सांगतो 500 रुपये झाले. ते म्हणतात, अरे काय तू केलास, एक फक्त ठोका तर मारलास आणि त्यासाठी एवढे पैसे? तो मेकॅनिक सांगतो, साहेब ठोका मारायचा फक्त 1च रुपया घेतो मी, पण माझ्याकडं असणारं जे कौशल्य ते वापरून मी कुठं ठोका मारायचा हे ठरवतो आणि त्याच्यासाठी मी 499 रुपये घेतो. म्हणजे बघा, सेवा उद्योगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पैसा प्राप्त होऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे उद्योजकाची क्षमता. आता ज्याच्यामध्ये नवनिर्मिती करण्याची क्षमता आहे तोच उद्योजक बनतो. कारण उद्योजकाचा जीवन प्रवास हा खाचखळग्यांचा, चढउताराचा, त्रासाचा, जिकिरीचा आणि आव्हानाचा असतो. तरीही नवनिर्मिती करण्यासाठी तो इतर पर्याय न निवडता उद्योग स्थापन करतो व सर्व आव्हाने स्वीकारतो. उद्योग स्थापण्याचे लाभही मिळतात. जसे उद्योजकास कठोर परिश्रम करण्याची तयारी असल्यानं तो भरपूर संपत्ती किंवा पैसा कमवतो. सामान्यांपेक्षा उद्योजकामध्ये कल्पकता असते व तो स्वतःच्या कल्पनेतील स्वप्नांना आकार देतो. उदाहरणार्थ टाटा असेल किंवा इतर काही असतील. आता त्यांचंही उदाहरण रतन टाटांचं एक खूप छान आहे की त्यांनी प्रवास करत होते रस्त्यातनं आणि त्यावेळेला एक जोडपं लहान मुलाला घेऊन पावसातनं दुचाकीवरून चाललं होतं. आता त्या क्षणी त्यांच्या मनात एक प्रेरणा आली की अशा सामान्य माणसांसाठी आपण कार का निर्माण करू नये. त्याला परवडेल अशा किमतीमधली आपण गाडी जर निर्माण केली तर असं त्यांना भिजत जावं लागणार नाही पावसामध्ये. आणि यातूनच टाटा नॅनो लाखातली कार म्हणजे 1,00,000 रुपयामध्ये मिळणारी कार तिचा जन्म झाला. उद्योजकास दुसऱ्याच्या आज्ञेत राहणं मान्य नसतं. उद्योजक प्रचंड महत्त्वाकांक्षा असते व तिच्या बळावर तो व्यवसायात प्रगती करत असतो. म्हणजे हे त्याच्या क्षमताच आहेत बघा. समाजातील प्रतिष्ठा ही उद्योजकास एक प्रेरक शक्ती असते किंवा प्रेरणा देते. प्रतिष्ठेच्या शिखरावर पोचण्यासाठी तो प्रचंड मेहनत करत असतो. पुढचा आहे उद्योजक समाजाची प्रगती करण्याचा विचार करत असतो. कारण समाज त्याच्या व्यवसायाचा भाग आहे. समाज हा पुरवठादार आहे, समाज हा ग्राहक पण आहे. म्हणून उद्योजक आपल्या नफ्यातील काही भाग समाज कल्याणासाठी वापरतो. सध्याच्या परिस्थितीत अनेक उद्योजकांनी बघा पंतप्रधान कोशासाठी किंवा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये दानराशी दिलेली आहे. याच्यामध्ये रतन टाटा असतील, अंबानी असतील, बजाज ग्रुप असेल, काही सिनेमा चित्रपटामध्ये काम करणारे नट असतील, अनेक जण आहेत की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. उद्योजकामध्ये नेतृत्व गुण यामुळे त्याला प्राप्त होत असतो. देशातील राजकारणाला प्रभावित करण्याची क्षमतासुद्धा उद्योजकामध्ये असते. प्रतिकूल परिस्थितीत स्थिर राहून संकटावर मात करण्याची क्षमता उद्योजक धारण करून असतो. समाज व समाजातील ग्राहकांची गरज, भविष्यातील बदलांचा अंदाज घेण्याची क्षमता ही उद्योजक धारण करतो. आता या पाठातला शेवटचा मुद्दा आपण बघणार आहोत, उद्योजकाची ध्येयनिश्चिती. आता उद्योजक म्हणजे काय तर साहस, धाडस, धोका पत्करणारी व्यक्ती. पहा, उद्योजक हा उत्पादनासाठी आवश्यक असणारे सर्व घटक जमा करतो, व्यवसायासाठी आवश्यक संघटना उभारतो, धोरणं ठरवतो, ध्येयनिश्चिती करतो, निर्णय घेतो, बदल घडवून आणतो आणि अशी अनेक कामं एकाच वेळी करत तो आपलं ध्येय निश्चित करतो. पण उद्योजकांना ध्येय निश्चित करत असताना सुद्धा काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्या बघा कोणत्या? त्या वस्तू निर्मिती किंवा वस्तू जुळवणी करणे ही औद्योगिक आहे की कृषीवर आधारित आहे.
याचाही विचार करायला पाहिजे. भांडवलाची किती उपलब्धता आहे यावर ध्येय ठरवावं लागणार आहे. आपली कल्पना ध्येय निश्चिती वास्तवात उतरू शकेल का याचा विचार करावा लागेल. उद्योग व्यवसाय हा शासकीय धोरणांशी सुसंगत आहे का? एकूण गुंतवणूक व श्रम लक्षात घेता योग्य नफा मिळेल का? आपला उद्योग व्यवसाय हा समाज उपयोगी आहे का? व्यवसायातील व समाजातील व शासनाशी चर्चा करूनच ध्येय यशस्वीता पाहावी लागेल. व्यवसाय लहान ध्येय न ठेवता मोठं ध्येय ठेवावं लागेल. कारण कोणत्याही व्यवसायाची सुरुवात जरी आपण लहान प्रमाणातून करत असलो तरी मोठ्या प्रमाणात आपण व्यवसायाकडे वाटचाल करावीच लागते किंवा करायचीच असते. म्हणून व्यवसायामध्ये ध्येय केव्हाही मोठं ठेवावं लागतं. इथं हा पाठ आपला संपतोय. या पाठामध्ये आपण स्वयंरोजगार, वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वयंरोजगार, नोकरी, उद्योग, तसंच आपण कौशल्य म्हणजे काय, चांगल्या उद्योजकाची गुणवत्ता, आदर्श उद्योजकतेची प्रेरक शक्ती, यामध्ये अंतर्गत घटक, बाह्य घटक हे आज आपण पाहिले आहेत. आता या प्रत्येक व्हिडिओच्या सोबत मी एक टेस्ट पाठवत आहे. ती टेस्ट तुम्ही सोडवता, त्याची नोंदही मी ठेवत आहे. त्यामुळं आता आपण या ठिकाणी या व्हिडिओला विराम देत आहोत. घरीच रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.